नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव. तुमचं स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवर आणि तुमचं स्वागत आहे आपली सुरू असलेली समर्पण सिरीज. या समर्पण सिरीजमध्ये आपण आगामी 2025च्या अनुषंगाने जी MPSC ची एक्झाम UPSC च्या धर्तीवरती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला फॉलो करणार आहे. सो त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये कशा स्वरूपामध्ये मेन्समध्ये आपण आन्सर्स लिहिले गेले पाहिजेत त्या आयडियल आन्सरची आपण चर्चा करतोय जिओग्राफी विषयातील. तर आज आपण पुन्हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे की जो प्रदूषणाशी निगडित आहे, पण प्रश्न ज्यावेळेस मुख्य परीक्षेमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये पडतात तर ते प्रश्न तुम्हाला कशा स्वरूपाचे पडतात, ऍप्लिकेशन बेस्ड असतात. उदाहरणार्थ याच प्रश्नावरून तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारे हे ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत. तर बघा, इथं तुम्हाला प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मुंबई, कोलकाता आणि दिल्ली ही तिन्ही पण काय आहेत, महानगरच आहेत, जी की भारताच्या अर्थव्यवस्थेला सहकार्य करणारी किंवा वरती आणणारी ही तिन्ही शहरं मेट्रोपॉलिस सिटी आहेत. बरोबर आहे का? आता यामध्ये तरी पण जरी ही तीन महानगर जरी असली तरी इथं प्रश्न काय विचारलाय, दिल्ली शहराचा जे वायू प्रदूषणाचा जो प्रश्न आहे ऍज कम्पेअर्ड टू मुंबई आणि कलकत्ता या दोन शहरांच्या तुलनेत गंभीर आहे. डिरेक्टली त्यांनी वाक्य दिले, विधान दिले, फक्त विचारले असे का. मग आता असे का, तर याच्यावरती आपल्याला चर्चा करायची. कोणते कोणते पैलू आहे त्याच्यामध्ये, म्हणजे वायू प्रदूषण तर सर्व ठिकाणी आहेच, परंतु दिल्लीच्या वायू प्रदूषण सगळ्यात जास्त गंभीर आहे ऍज कम्पेअर्ड टू मुंबई आणि कोलकाता. याची कारण आपल्याला स्पष्ट करायची आहेत. ओके, म्हणजे एकंदरीत या प्रश्नाचं ज्यावेळेस तुम्ही इंट्रो लिहिणार आहात किंवा मेन बॉडीमध्ये तुम्ही उत्तर तुमचं लिहिणार आहात त्यावेळेस तुम्हाला माहित असलं पाहिजे की प्रश्नाने आपल्याला ऑलरेडी दिलंय. म्हणजे क्वेश्चन्स म्हणजे काय म्हणतात, जसे आपल्याला प्रयोग असायचे स्टेट करावे लागायचे तसेच करायचे स्टेट. तसं फॉर एक्झाम्पल इंट्रोमध्ये काय येणार की प्रमुख भारतीय शहरांमधील वायू प्रदूषणासंदर्भात आपल्याला काही मुद्दे लिहायचे आणि आपल्या प्रश्नाच्या उत्तराची आपल्याला सुरुवात करायची आहे. बघा, आणि ज्या वेळेस सगळ्यात महत्वाचं मेन बॉडी लिहिणार आहात क्वेश्चनची, त्या मेन बॉडीमध्ये कोणते घटक असले पाहिजेत, तर त्याच्यामध्ये बघा मुद्दाम इथं देताना अप्रोच मध्येच बऱ्यापैकी घटक मी इथं दिलेत. फॉर एक्झाम्पल जसं की मुंबई आणि कोलकाता येथील जे समुद्र किनारे आहेत किंवा समुद्रावरून येणारे जे वारे असतील यामध्ये विषमता दाखवायची आपल्याला. बरं आहे का, वाऱ्यांशी निगडीत असणारी विषमता. आणि सोबत दिल्ली कसं असणार आहे, दिल्लीचं ठिकाण कुठं असणार आहे, तर दिल्लीला भूवेष्टित प्रदेश म्हणू शकताय, कारण की त्या दिल्लीला तुम्हाला समुद्र किनारा पाहायला मिळणार नाही. त्याचं एक भौगोलिक वैशिष्ट्यात येते. त्यामुळे काय होतं, जे प्रदूषक आहेत, ओके, जे प्रदूषण करणार आहेत त्यांच्या संचयासाठी हातभार लागतो. हा काय रे, दिल्लीचा ड्रॉबॅक आहे किंवा यामुळे दिल्लीचं वायू प्रदूषण आहे, याच्यावरती भाष्य करायचं आहे. पुढे तुम्हाला हवेच्या शुद्धीकरणामध्ये किनारपट्टीचा भाग कशा प्रकारे मुंबई आणि कोलकात्याला सहकार्य करतोय आणि तोच परिणाम, त्याच्या अपोजिट परिणाम दिल्लीमध्ये घडतोय, याच्यावरती पण भाष्य करा, कारण की दिल्लीला समुद्र किनारा नाही. हा एक त्याचा दुसरा ड्रॉबॅक आहे. ओके, तर पुन्हा बघा, या तिन्ही शहरांमधील वाहनं असतील, वाहनांची लोकसंख्या असेल आणि उत्सर्जनांच्या मानकांची तुलना करायची आहे. त्यासाठी तुम्हाला इंटरनॅशनल मानकांबद्दल, जसं की आपण एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतो, याचं सुद्धा कंपॅरिझन तुम्ही याच्यामध्ये लिहायचं आहे. पुढे लिहिताना तुम्हाला बघा, दिल्लीच्या आसपास जे शेतीचे अवशेष आहेत, जसं की पंजाब आणि हरियाणामध्ये गव्हासारखं पीक असेल की जे पीक काढल्यानंतर कापणीनंतर त्याचं काय केलं जातं, ते त्याचे जे अवशेष आहेत ते अवशेष जाळले जातात किंवा त्यांचं ज्वलन केलं जातं, पेटवले जातात. त्याच्यापासून जे उत्सर्जक बाहेर पडणार आहेत ते कसे दिल्लीच्या वायूवर, हवेवरती परिणाम करणार आहेत, हा सुद्धा घटक तुम्हाला इथे लिहायचा आहे. पण अशा घटना मुंबई आणि कोलकात्याच्या आसपास घडत नाहीत, हा मुद्दा याच्यातला आहे. म्हणून ऍज कम्पेअर्ड टू मेट्रोपॉलिस सिटी जरी असल्या, तिन्ही जरी महानगर असली, तर मुंबई आणि कोलकात्यापेक्षा दिल्लीचा वायू प्रदूषणाचा प्रश्न खूप गंभीर असल्याचं आपल्याला लक्षात येऊन जाणार आहे. जर आता पुढे याच्यामध्ये अजून एक घटक ऍड करायचा झाला तर तुम्ही मेन बॉडीमध्ये अजून लिहू शकता की ह्या तिन्ही शहरांच्या एअर क्वालिटी इंडेक्स बद्दल तुम्ही मुद्दे लिहा. फॉर एक्झाम्पल ज्याच्यामध्ये एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये वायूची क्वालिटी कशावर डिपेंड होते, याच्यावरती फॉर एक्झाम्पल धूळ असेल, औद्योगिक उत्सर्जन असेल, यावरती भाष्य करा. सोबतच काही ह्या शहरातील जी प्रदूषण नियंत्रक धोरणं आहेत या धोरणांची प्रभावीता आणि त्यांचं विश्लेषण करा आणि त्याच्यामध्ये यश आणि अपयश यावेळी तुम्ही तिन्ही शहरांचं कंपॅरिझन लिहा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. पुढे बघा, आणि यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी मी तुम्हाला काय म्हटलं, एअर क्वालिटी इंडेक्स असेल, पुन्हा प्रदूषण पातळीशी संबंधित काय असेल आणि जे आरोग्यावर परिणाम करणारे काही अहवाल असतील, या सर्व अहवालांचा तुम्हाला काय करायचं, इथं काही पॉइंट्स नमूद करायचे, जेणेकरून या प्रश्नाचं उत्तर कशा स्वरूपामध्ये तुमचं जास्त प्रभावशील होईल.
कारण की उत्तर देताना या प्रश्नामध्ये मला ऑलरेडी सांगितलंय की दिल्लीमध्ये जास्त प्रदूषण आहे का, मग त्याला तुम्ही इलॅबोरेट व्यवस्थित करता आलं पाहिजे. मग दिल्लीचे असे काही ड्रॉबॅक्स आहेत, प्लस पॉईंट काय आहेत मुंबईचे आणि कोलकात्याचे, की जेणेकरून तिथं जरी प्रदूषण असलं तर जे प्रदूषक वातावरणात गोळा होत आहेत, जमा होत आहेत, की जेणेकरून वायू प्रदूषण होते, ते कसे बाहेर एस्केप केले जातात किंवा ते कसे काढून घेतले जातात, हे सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला चर्चा करायची. आणि काही अहवाल असतील, त्या अहवालांचे पण काही घटक याच्यामध्ये तुम्ही नमूद करा. आणि त्याच्यानंतर सरते शेवटी कन्क्लुजन मध्ये काही प्रभावी असतील, म्हणजे त्याच्याशी अनुसरून वायू प्रदूषणाशी अनुसरून असणारे काही प्रभावी आणि तात्काळ उपाययोजनांच्या वरती तुम्हाला काय करायचंय, भाष्य द्यायचं आणि तुमचा फायनल निष्कर्ष कन्क्लुजन एंड करायचं. हा याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. बघूया मग या प्रश्नाचं आपण उत्तरामध्ये कोणते कोणते घटक लिहिणार आहेत. बघा, आपण फक्त काही मुद्दे डिस्कस करणार आहोत. प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं होतं आपल्याला, ही जी वायू प्रदूषण आहे हे कसं आहे, एक प्रकारची पर्यावरण समस्या आहे. बघा, फक्त ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे आपल्याला, फक्त त्याच्यामध्ये आपले मुद्दे ऍड करायचे आहेत. आपल्याला ऍड करायचे आहेत. आता जागतिक स्तरावर जर पाहायचं झालं तर शहरी केंद्रांना, म्हणजे शहरी भाग जे आहेत, या शहरी भागाने यांचा जास्त त्रास होतो. कारण की त्यामुळे मानवी आरोग्य असेल किंवा पर्यावरण संतुलन असेल, याच्यावरती लक्षणीय परिणाम होतो. कशाचा? या वायू प्रदूषणाचा. लक्षात ठेवा. आता हे काही मेगा शहरं असतील की ज्याला आपण महानगर म्हणतो, या महानगरांच्या अनुषंगाने मुंबई, कोलकाता आणि दिल्ली ही 3 शहरं, आणि या 3 शहरांमध्ये मुंबई आणि कोलकात्याच्या तुलनेत दिल्ली अधिक गंभीर वायू प्रदूषण पातळीसह ग्रासलेली आहे, जे ऑलरेडी आपल्याला क्वेश्चन मध्ये दिले. ओके, तोच आपण सेंटेन्स मधून आपण त्याचा वापर केला. पुढे आता मेन बॉडीमध्ये लिहिताना सगळे घटक लिहायचे. असं का आहे तर त्याचं तुलनात्मक विश्लेषण, की दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांच्या वायू प्रदूषणाचं तुलनात्मक विश्लेषण. मग पहिल्यांदाच येतोय भौगोलिक तोटा. भौगोलिक तोटा काय आहे तर मुंबई आणि कोलकाता कसे आहेत रे, समुद्र किनारे असणारे, म्हणजे त्यांना सागरी किनारा आहे. पण दिल्ली कशी आहे, लँडलॉक्ड आहे. लँडलॉक आहे. बघा, या समुद्र किनाऱ्यावरील शहरांना समुद्राच्या वाऱ्यांचा फायदा होतो, ज्यामुळे वायू प्रदूषणासाठी कारक असणारे जी प्रदूषक आहेत, ओके, यांचा प्रसार होण्यास किंवा या प्रसार म्हणजे त्यांना प्रसार होण्यापासून हे वारे काय करतात, थांबवत आहेत. हा यांचा प्लस पॉइंट आहे. पण या दिल्ली लँडलॉक असल्यामुळे, चारी बाजूनी भूवेष्टित असल्यामुळे या दिल्लीतील प्रदूषक बाहेर फेकली जात नाहीत. हा याच्यातला महत्वाचा गोष्ट. पुढे हे जे दिल्लीचे स्थान जे आहे प्रदूषकांना, म्हणजे इथलं दिल्लीतली जी प्रदूषक आहेत हे तिथल्या वातावरणातच अडकून पडतात, बरोबर का. आणि ज्यावेळेस, आणि सगळ्यात महत्वाचं, तिथं हिवाळ्यात हा सगळ्यात जास्त प्रमाण आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की 1-2 मीटर, 10-15 मीटरच्या अंतरावरचं सुद्धा दिल्लीमध्ये लोकांना दिसत नाही. हा मुद्दा याच्यातला महत्वाचा आहे. का तर तिथं जमा होणारे वायू प्रदूषक जे आहेत, ती वायू प्रदूषक तिथंच साठून राहतात. ओके, त्यामुळे इव्हन तुम्हाला ट्रान्सपरन्सी पण कमी आहे, तुम्हाला व्हिज्युअल सेन्सेशन्स पण कमी आहेत, की जेणेकरून तुम्ही पाहू शकत नाही. वातावरण क्लिअर नसतं, कारण तिथे हिवाळ्यात तर वाऱ्याचा वेग सुद्धा कमी असतो. जेवढे वारे ते दिल्ली शहरामध्ये आहेत, की जेणेकरून ते काय करतील, प्रदूषकांना शहराच्या बाहेर घेऊन जातील. त्या वाऱ्यांचा दिल्लीमध्ये ज्यावेळेस हिवाळा येतो, हिवाळ्यात तो वेग सुद्धा खूप कमी असतो. त्यामुळे हिवाळ्यामध्ये सगळ्यात जास्त प्रॉब्लेम दिल्लीला याचा भेडसावतो. हा मुद्दा लक्षात ठेवा. जसं तापमान बदलाची घटना असेल, ही सुद्धा दिल्लीची काय रे, एक समस्या असल्याचं सांगा तुम्ही, जेणेकरून प्रदूषक जे आहेत जमिनीच्या जवळ अडवले जातात, जेणेकरून हवेची गुणवत्तेवर याचा परिणाम होतो. मुद्दे लक्षात ठेवा. हिवाळ्याचा एक मुद्दा लिहा आणि तापमान बदलाचा पण मुद्दा लिहा. म्हणजे जेणेकरून काय होतं, हे काय करतात, तापमान वाढ असेल किंवा हिवाळ्यातील थंडी असेल, हवाचा वेग कमी असल्यामुळे काय होतात, हे प्रदूषक दिल्लीच्या बाहेर जात नाही, ती तिथंच वातावरणात राहतात. त्यामुळे काय होतं की तुम्हाला जास्त अंधुक, म्हणजे सूर्यप्रकाश कमी असणं, हा मुद्दा लक्षात ठेवा त्याच्यामध्ये. पुढे हवामान परिस्थिती कशी आहे तिन्ही शहरांची, याच्यावरती भाष्य करा. आता याच्यामध्ये प्लस पॉइंट काय सांगायचं की मुंबई आणि कोलकात्यामध्ये ऍज कम्पेअर टू दिल्ली परिस्थिती चांगली आहे. तिन्ही ठिकाणी वायू प्रदूषण आहे, दिल्लीतच जास्त का गंभीर समस्या आहे, याच्यावरती आपण भाष्य करतोय. आता भौगोलिक स्थान बघितलं, भूवेष्टित असल्यामुळं कोणत्याही प्रकारचा खेळता वारा दिल्ली शहराला भेटत नाही. त्यामुळे हिवाळ्यामध्ये थंड हवेमुळे आणि उन्हाळ्यामध्ये जास्त तापमानामुळे दिल्लीचा हा वायू प्रदूषणाचा प्रश्न जास्त मोठा आहे. पुढे बघा, हवामान परिस्थितीवरती आला तर हे जे मुंबई आणि कोलकाता आहेत, हे कसे आहेत, किनारी प्रदेश असल्यामुळं यांची आर्द्रतेची पातळी असेल
पुन्हा हे त्याचं वैशिष्ट्य असेल. त्यामुळे काय होईल, धूळ आणि कणांचा जो निपटारा आहे, म्हणजे वायू प्रदूषक जे बाहेर फेकली जायचे त्याचा फायदा या मुंबई आणि कोलकाता शहराला होतो. परंतु दिल्लीची परिस्थिती मात्र वेगळी आहे. ओके, हा महत्वाचा आहे. पुढे बघा, म्हणजे नैसर्गिक उपाय म्हणतात. ओके, नैसर्गिक नॅचरल रिसोर्स किंवा नॅचरल फॅक्टर आहे की वायू प्रदूषण कमी करणारे, हे नॅचरल फॅक्टर्सच दिल्लीमध्ये नाहीत, असं सरळ तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. पुढे बघा, आता इथं हे उत्तर भारतात येते दिल्ली. हिवाळ्याच्या थंड महिन्यांमध्ये तिथं काय तयार होतं, दिल्लीमध्ये धुकं तयार होतं आणि या धुक्याचा डिरेक्टली तिथल्या लोकांच्या आरोग्यावरती त्याचा गंभीर परिणाम होतो. पण ऍज कम्पेअर टू दिल्ली, मुंबईमध्ये असेल, कोलकात्यामध्ये असेल, हा हिवाळा कसा आहे, सौम्य आहे. 10-11 वाजेपर्यंत सुद्धा तिथं धुकं राहिलेलं असतं दिल्लीमध्ये. एवढी बिकट परिस्थिती 10-11-12 वाजेपर्यंत दुपारच्या सत्रात सुद्धा, ही त्याची बिकट परिस्थिती आहे. हा सुद्धा मुद्दा तुम्ही लिहिला तरी चालू शकतो उत्तर भारतातील थंड हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये. बरोबर आहे का? चलो, आता अजून पुढच्या घटकांमध्ये काय लिहू शकतो आपण, वाहनांचे उत्सर्जन. ही तर सगळ्यात गंभीर. आता वाहनांचं उत्सर्जन सगळीकडेच आहे. बघा, हे सगळे फॅक्टर कशा प्रकारे म्हणजे मॅटर करतायत आन्सर लिहिताना किंवा दिल्लीच्या प्रदूषणावरती. जे नॅचरल रिसोर्सेस आहे, हवा आहे, तापमान आहे, खेळती हवा सगळ्यात महत्वाचं. कारण मुंबई आणि कोलकाता अशा ठिकाणी आहेत, एका बाजूने सागरी किनारा आहे किंवा समुद्र आहे, जेणेकरून समुद्रावरची खेळती हवा आहे. ओके, कितीही प्रदूषण झालं तरी ते प्रदूषक काय होतात, सिटीतून बाहेर असतील किंवा त्या प्रदेशातून बाहेरच्या बाजूला खेचली जातात किंवा ओढली जातात. पण दिल्लीमध्ये तशी घटना नाहीये. त्यामुळे हाच मुद्दा आहे, लँडलॉक असल्यामुळं इम्पॅक्ट कशा स्वरूपामध्ये होतो हे लिहायचं. फक्त हे वरचे काही मुद्दे वेगळे असतील आणि आतलं थोडासा भाग वेगळा असेल. कसं लिहायचं ते आपल्यावरती डिपेंड आहे. जसं की आता वाहनांचं उत्सर्जन, फॉर एक्झाम्पल, लोकसंख्या एवढी आहे, आर्थिक म्हणजे मुंबई, दिल्ली आणि कोलकाता ही तिन्ही शहरं अर्थव्यवस्थेचा कण असल्यासारखे. त्यामुळे ऑटोमॅटिकली लोकसंख्या जास्त असणार. लोकसंख्या जास्त असल्यामुळं फॉर एक्झाम्पल खेड्यापाड्यांतून किंवा छोट्या छोट्या शहरांमधून लोक जॉबसाठी सुद्धा तिकडे स्थलांतरित होतात. मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज सारखे घटक असतील तिथं. त्यामुळे काय प्रॉब्लेम होतोय की लोकांचं वाहनांचा वापर जास्त आहे. बरोबर का? मग याला उपाय काय, तर काही पाठीमागच्या काही सत्रामध्ये आपण एक क्वेश्चन डिस्कस केलेला, बरोबर का, सार्वजनिक वाहतुकीचा, त्याचे फायदे काय, मास ट्रान्सपोर्टेशनचा. मग अशा ठिकाणी मास ट्रान्सपोर्टेशन केलं गेलं पाहिजे. पण तरी पण लोक काय स्वतःचे प्रायव्हेट व्हेकल्स वापरतात. त्या प्रायव्हेट व्हेकल्सचं उत्सर्जन आहे, मग ते उत्सर्जन सुद्धा या लँडलॉक्ड हे जे लँडलॉक्ड सिटी असते त्याच्यासाठी ड्रॉबॅक होऊ शकतं. कारण की तिथल्या वायू प्रदूषणामध्ये ते महत्वपूर्ण योगदान देत असतात. लक्षात ठेवा, वाहनांचं हे जे उत्सर्जन आहे ते, हा मुद्दा याच्यामध्ये आहे. डिझेल वाहनांचा वापर असेल, पेट्रोल वाहनांपेक्षा अधिक हे जे डिझेल, सर तुमचं व्हेकल डिझेलवर डिपेंड असेल, ओके, लक्षात आहे का, तर डिझेल, पेट्रोल गाडी आणि डिझेल गाडी या दोघांचं जर कंपॅरिझन केलं तर ही डिझेल वाहनं काय करतात, जास्त प्रदूषके उत्सर्जित करतात, की छोटे छोटे कणस असतात, पार्टिकल्स असतात जास्त. लक्षात ठेवायचं, म्हणजे जास्त धूर सोडतात सोप्या भाषेत, बरोबर का. आणि हेच प्रमाण दिल्लीत जास्त आहे. त्यामुळं ही सुद्धा प्रदूषणाची समस्या भेडसावते दिल्लीसारख्या शहरांना. जसं आता शेवटचा मुद्दा किंवा पुढचा मुद्दा पेंडा जाळणे. आता हे कसं आहे, एकंदरीत शेतीशी निगडीत आहे. जे अवशेष असतात, पीक कापणीनंतरचे जे अवशेष असतात त्यांना म्हणतात पेंडा. मग हे पेंडा जाळल्यानंतर तो जो धुराचं उत्सर्जन होतंय ते सर्व काय होतं, दिल्लीच्या किंवा दिल्ली शहरावरती तरंगत असतं हवेमध्ये. आणि तुम्हाला आत्ताच सांगितलं की सगळ्यात महत्वाचा पहिला फॅक्टर कोणता होता, भौगोलिक स्थानाचा. लँडलॉक्ड सिटी आहे, ओके, शहर आहे, लँडलॉक्ड आहे. सो एकदा एका वातावरणामध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्ही बंद खोलीमध्ये धूप किंवा अगरबत्ती जर जाळली असेल, तुम्हाला खिडक्या वगैरे सगळ्या बंद असतील, तर तुम्ही ऑब्झर्व केला असेल की धूर किंवा तो जो धूप असते, धूप आपल्या पूर्णतः कंप्लीट रूम मध्ये अशी साचलेली असते. त्यामुळे काय होतं, त्यामुळे प्रकाशाची तीव्रता सुद्धा कमी जाणवते. अंधार, दिवसा सुद्धा कमी प्रकाश आपल्याला जाणवतो. सेम कंडिशन इथं होते. बघा, पंजाब आणि हरियाणासारखे जे जवळपासची राज्य आहेत त्यांच्यामध्ये हे जो पेंडा जाळला जातो, शेतीतील अवशेष, या अवशेष जाळल्यामुळं दिल्लीच्या वायू प्रदूषणामध्ये आणखीन लक्षणीय भर पडते. या प्रकारे तुम्ही मुद्दाला, म्हणजे सगळा परिणाम कशाचा आहे, तर हा सगळा आहे लँडलॉक स्वरूपाचा. म्हणजे वारे आत बाहेर होतच नाहीत, म्हणजे खेळते वारे तिथं कमी आहे. त्यामुळे एकदा का गोष्ट वातावरणात आली तर ती बाहेर जाणं खूप कठीण होऊन जाते, बरोबर का. त्यामुळे तुलनात्मक मुंबई कोलकात्यामध्ये असे कृषीचे अवशेष जाळण्याच्या किंवा त्यामुळं म्हणजे प्रदूषक शहरामध्ये प्रवेश करण्याच्या घटना कमी घडून येतात. कुठे, मुंबई आणि कोलकात्यामध्ये. आता बांधकाम औद्योगिक उपक्रम असेल, फॉर एक्झाम्पल आता हे PM, आता इथं काय दिले बघा, एकंदरीत बांधकामातील धूळ असेल, औद्योगिक उत्सर्जन असेल, हे दोन्ही कसे आहेत,
PM2.5. आता PM2.5 काय आहे, याला आपण म्हणतो पार्टिक्युलेट मॅटर 2.5. म्हणजे याची हे जे पार्टिकल्स आहेत, या पार्टिकल्सचा आकार किती असतो, तर 2.5 आणि त्यापेक्षा कमी मायक्रॉन्स मध्ये त्याचा काय असतो रे, आकार असतो. म्हणजे खूप सूक्ष्म कण असतात की ते आपण आपल्या श्वसनाद्वारे ज्यावेळेस आपण श्वासात घेतो, इनहेलेशन करतो, इनहेल करतो, त्यावेळेस ते आपल्या नाकावाटे फुफ्फुसापर्यंत जाऊ शकतात आणि पुन्हा आपल्याला फुफ्फुसाचे किंवा श्वसनाचे आजार आपल्याला याच्यापासून होत असतात. म्हणून यांना काय म्हणतो आपण, PM2.5 पार्टिकल्स म्हणतो. हे लक्षात ठेवा. आता याच्या पातळीमध्ये सुद्धा म्हणजे हे जे बांधकामातील धूळ असेल, औद्योगिक उत्सर्जन असेल, हे काय करतायत, याची पातळी सुद्धा दिल्लीमध्ये हाय आहे. हा तुम्ही मुद्दा लक्षात ठेवायचा. दिल्लीतील धोक्याची म्हणजे धोक्याची ही सांगतात तुम्हाला, महत्वाचा मुद्दा. पुढे बघा, मुंबई आणि कोलकाता अशा प्रकारच्या औद्योगिक क्रियाकलाप आणि जे बांधकामाची धुळीवर काय रे, कठोर नियंत्रणे केली गेली. जेवढं म्हणजे नियमावली केली मुंबई आणि कोलकाता शहरामध्ये की कशा स्वरूपाचे मटेरियल यूज केलं गेलं पाहिजे. पण अशा प्रकारचे नियम कायदे म्हणजे रिस्ट्रिक्शन दिल्लीमध्ये तुम्हाला आढळणार नाहीत. हा सुद्धा त्याच्यातला महत्वाचा. पुन्हा धोरणांची काही अंमलबजावणी असेल की प्रदूषण नियंत्रणासाठी कोणती धोरणं अवलंबली गेली पाहिजेत, मुंबई शहरामध्ये अवलंबलेली असतील, कोलकात्यामध्ये असतील, की जी दिल्लीमध्ये अजून अवलंबलेली नाहीत, किंवा जरी मुंबई आणि दिल्ली सगळ्या शहरांमध्ये जरी असतील तरी दिल्लीमधलं प्रमाण कठोरता किंवा त्या नियमांची बंधनं खूप स्ट्रॉंग असली पाहिजेत, ती तेवढी नाहीयेत. त्यामुळे वायू प्रदूषणाचा खूप प्रमाणात इम्पॅक्ट दिल्लीला होतोय. जसं की रस्त्यांवरील धूळ असेल, कचरा जाळणे असेल, हे सगळे त्याच्यावरचे मुद्दे आहेत. ओके, छोटे छोटे मुद्दे आहेत की जे वायू प्रदूषणासाठी कारणीभूत आहेत. इतर शहरांमध्ये त्या गोष्टी ऍक्टिव्हिटी केल्या तर नैसर्गिक मदत असल्यामुळे ते जाणवून येत नाही. पण दिल्लीमध्ये छोट्या छोट्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल आपण एक शॉप जरी ओपन केलं, एक साधा उदाहरण दाखल द्यायचं झालं, साधं शॉप जरी ओपन केलं तर ओपनिंगच्या वेळेस सगळे काय करतात, चांगला असावं म्हणून अगरबत्ती, बरोबर आहे का, अगरबत्ती लावतात. तो धूर असेल, एक साधी सोपी गोष्ट आहे. अशा साध्या गोष्टी सुद्धा करणं आवड केल्या गेल्या पाहिजे दिल्लीमध्ये. हा मुद्दा महत्वाचा आहे. ते चित्र दिले. साधा कचरा जाळणे हे सुद्धा नाही. हे जर तुम्ही मुंबईमध्ये कोलकात्यामध्ये कचरा जाळला, जो धूर बाहेर पडणार आहे, नैसर्गिक म्हणजे भौगोलिक स्थिती अशी आहे, वारा खेळता असल्यामुळे तो धूर तुम्हाला एवढा जाणवणार नाही, पण दिल्लीमध्ये तो जाणवणार आहे. हे गोष्ट आहेत. औद्योगिक उत्सर्जन असतील, हे पण महत्वाचं. याच्यामध्ये मुद्दे तुम्ही नमूद करा. आणि बघा बघा मुंबई आणि कोलकाता येथील या प्रदूषणाशी झुंज देण्यासाठी बघा काही यशस्वी उपक्रम राबवले गेले असतील, त्यावरती तुम्ही नमूद करा मुद्दे. फॉर एक्झाम्पल वाहन उत्सर्जनासाठी असणारे कठोर नियम असतील, काही उद्योगांचं स्थलांतर केलं गेलं असेल मुंबईमधून कोलकात्यातून दुसरीकडे बाहेरच्या मेट्रो सिटीजमध्ये, बरं का, कचरा व्यवस्थापनाशी निगडीत काही मुद्दा असेल, त्यामुळं तुलनेने चांगली हवा प्रदान केली जाते ऍज कम्पेअर टू दिल्ली. कुठे, मुंबई आणि कोलकातामध्ये. हा मुद्दा त्याच्यामध्ये लिहा. आता पुढे एक मुद्दा येतो जागतिक हवा. मी तुम्हाला सांगितलं होतं की एंड ऑफ द उत्तर शेवट आल्यानंतर जागतिक वायू गुणवत्ता निर्देशक, ज्याला आपण एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतो, आणि एअर क्वालिटी इंडेक्स मध्ये दिल्लीचा क्रमांक किंवा देशातील सगळ्यात जास्त प्रदूषण असणारी सिटी, शहर म्हणून दिल्लीचं प्रत्येक वेळेस नामांकन झालंय. हा मुद्दा त्याच्यामध्ये लिहिणं. अनहेल्दी आणि हजार्डस आहे, म्हणजे अस्वस्थ करणारी पासून कशी रे, जास्त गंभीर स्वरूपाची आहे गुणवत्ता, बरं का. त्याचं PM किती आहे, PM2.5 अनेकदा 300 मायक्रोग्रॅम पर मीटर क्यूबच्या वर कायमस्वरूपी असलेलं आपल्याला पाहायला मिळेल, कधी तर हिवाळ्यांच्या दिवसामध्ये. तसं मुंबई आणि कोलकात्यामध्ये ही जी पातळी आहे PM पार्टिक्युलेट मॅटर्स मध्ये, याची जी आहे मोलिक्युल्स पार्टिकल्स, त्याच्यामध्ये तुम्हाला 2.5 पेक्षा तुलनेनं कमी आहे. ती कशी आहे, मॉडरेट पेक्षा कमी आहे. ते मॉडरेट टू अनहेल्दी पर्यंत आहे, म्हणजे जास्त गंभीर नाहीत. पण ही जी हवेची पातळी आहे दिल्लीतली, ती तुम्हाला जास्तीत जास्त गंभीर असल्याचं पाहायला मिळणार आहे. मग जसं असेल की बाबा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे, त्याच्या अहवालामध्ये दिल्ली देशातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये स्थान दिलं जातं. हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. एअर क्वालिटी ऑफ दिल्ली ऍज कम्पेअर टू मुंबई आणि कोलकाता कशी आहे, वर्स्ट सिच्युएशन आहे. आणि अशा स्वरूपाचे मुद्दे लिहिल्यानंतर तुम्ही तुमचं कन्क्लुजन लिहू शकता. कशा प्रकारे असमानता आहे हवेच्या गुणवत्तेची, याच्यावरती मुद्दा करा. मग त्याच्यामध्ये सर्व आहे, भौगोलिक, हवामानशास्त्रीय, मानवशास्त्रीय, प्रशासकीय, सर्व प्रकारच्या घटकांचं संयोजनामध्ये किंवा नियोजनामध्ये जो प्रॉब्लेम आहे, अडथळे येतात, त्याचा पण इम्पॅक्ट त्याच्यावर होतोय. म्हणजे सगळे मुद्दे याच्यावरती डिस्कस करा. ओके. आणि अशा प्रकारे काय करायचं, तुमच्या उत्तराची तुम्हाला सांगता करायचे किंवा शेवट करायचा आहे. बघा, अशाच स्वरूपामध्ये आपण समर्पण सिरीजमध्ये प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. आता एअर क्वालिटीचा प्रश्न आहे, वायू प्रदूषणाचा प्रश्न आहे, त्या
आता त्या प्रश्नामध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितलंय की तिन्ही जरी शहरं असतील तरी तुम्हाला दिल्लीमध्ये जास्त इम्पॅक्ट जाणवतो वायू प्रदूषणाचा. समस्या गंभीर आहे. का गंभीर आहे? तर ती भौगोलिक स्थान असेल, बरं का. हे जसं की शेतीशी निगडीत असेल, औद्योगिक समस्या असतील, औद्योगिक क्षेत्रातून काही बाहेर पडणारे प्रदूषक असतील, ते तिथं साठवले जातात. कुठं? हवेमध्ये, दिल्लीच्या. हे लँडलॉक्ड सिटी असल्यामुळे त्याचे ड्रॉबॅक आहेत. अशा प्रकारे फक्त मुद्दे आपल्याला वेगवेगळ्या पैलूंनी आपल्याला त्याचा आन्सर लिहायचा आहे. बाकी मुद्दे तुम्हाला बेसिकली याचं माहित असतात जनरली. हे सगळं एक प्रकारे ऍप्लिकेशन आहे, बरं का. एअर क्वालिटी इंडेक्स असेल, हे इंडेक्स त्याच्यामध्ये नमूद करा. तुमचं उत्तर कसं होईल? एकदम स्ट्रॉंग होऊन जाईल. बघा, अशाच स्वरूपाचे प्रश्न आणि उत्तरांचा प्रॅक्टिस करण्यासाठी या सिरीजला तुम्ही आवर्जून फॉलो करा. आजचा प्रश्न कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आणि ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मला जर तुम्ही पहिल्यांदाच असाल तर जॉईन करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं आणि कमेंट करा, लाईक. थँक्यू सो मच.